Hello everyone, welcome back to the class of physics by Amal sir, the finest and the easiest way to learn the concept of physics in this lecture. So dear student, in this lecture we are going to discuss about the new topic of rotational dynamics, that means moment of inertia of a disk. Okay, विद्यार्थी मित्रांनो, प्रीवियस लेक्चर मध्ये आपण मोमेंट ऑफ इनर्शिया स्टडी केला आणि मोमेंट ऑफ इनर्शियाचं डेरिव्हेशन आपण फाइंड आउट केलं I = m * r². त्यानंतर प्रीवियस लेक्चर मध्ये आपण एका रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट केला, तर त्या रिंगचा सुद्धा मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला मिळाला I = m * r². त्यानंतर आजच्या लेक्चर मध्ये आपल्याला एका डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचा. ओके, मग या ठिकाणी बघा, हा एक डिस्क आहे आणि त्या डिस्कचं टोटल मास हे कॅपिटल M आहे. ओके, आणि त्या डिस्कच्या सेंटर मधून एक ऍक्सिस पास झालाय. द ऍक्सिस पासिंग थ्रू द सेंटर अँड परपेंडिक्युलर इट्स टू प्लेन. ओके, म्हणजे हा जो ऍक्सिस असेल तर तो ऍक्सिस त्या डिस्कच्या सेंटर मधून पास झालाय आणि तो त्या डिस्कला परपेंडिक्युलर आहे. ओके, मग ह्या ऍक्सिस हा z असेल आणि हा z' असेल. ठीक आहे, मग हा जो डिस्क असेल तर त्या डिस्कचं टोटल मास हे कॅपिटल M आहे आणि हा जो डिस्क असेल तर त्या डिस्कचं आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचं. मग आपण या डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करण्याआधी तो जो डिस्क असेल तर त्या डिस्कला आपण n नंबर ऑफ पार्टिकल्स मध्ये किंवा n नंबर ऑफ रिंग मध्ये त्याला कट करून दिला. मग तो जो डिस्क असेल तर तो डिस्क n नंबर ऑफ रिंग्सने बनलेला आहे. मग आपण जर त्याच्यातला जर एका कुठल्या तरी पर्टिक्युलर रिंगचा जर आपण मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट केला तर त्या रिंगच्या मोमेंट ऑफ इनर्शियाला जर आपण इंटिग्रेट करून दिलं तर आपल्याला टोटल जो रिंग असेल तर त्या रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया मिळतो. ठीक आहे, मग या ठिकाणी बघा, हा जो डिस्क असेल तर त्या डिस्कचं टोटल मास m आहे आणि त्या डिस्कला मी n नंबर ऑफ डिस्क मध्ये किंवा n नंबर ऑफ रिंग्स मध्ये त्याला कट करून दिले आणि त्याच्यातला एका रिंगचं मी मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करतोय. ओके, मग या ठिकाणी बघा, हा जो डिस्क असेल तर त्या डिस्कचं कटिंग करून दिलं आणि त्याच्यातला हा जो फर्स्ट रिंग असेल तर त्या फर्स्ट रिंगचा मला मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचा. ठीक आहे, मग हा जो एक रिंग असेल, कारण की हा जो डिस्क असेल तर हा डिस्क n नंबर ऑफ रिंग्सने बनलेला आहे. मग त्याच्यातली जी फर्स्ट रिंग असेल किंवा कुठलीही एक रिंग असेल तर त्या रिंगचा मी मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करतो. ठीक आहे, जर त्या फर्स्ट रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट केला तर आपण त्या रिंगच्या मोमेंट ऑफ इनर्शियाला इंटिग्रेट करून दिलं तर आपल्याला जे टोटल रिंग आहे तर त्या टोटल रिंगचा किंवा टोटल जो डिस्क आहे, सॉरी टोटल डिस्क, तर त्या टोटल डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया मिळेल. ठीक आहे, बघा, हा एक स्मॉल रिंग असेल आणि त्या स्मॉल रिंगचं जे मास असेल तर ते मास असेल dm. dm म्हणजे काय की तो जो स्मॉल रिंग आहे तर त्या स्मॉल रिंगचा मास हे dm असेल. ठीक आहे, मग हे जे स्मॉल रिंग असेल तर त्या स्मॉल रिंगची रेडियस ही r असेल आणि तो जो स्मॉल रिंग असेल तर त्या स्मॉल रिंगची जी थिकनेस आहे तर ती थिकनेस किंवा त्याची जी ब्रेथ आहे तर ती ब्रेथ आपल्याला मिळते dr. ठीक आहे, रिंग झाली. मग हा सेंटर पासून तर जो डिस्क असेल तर त्या डिस्कच्या पॉइंट पर्यंत जी रेडियस असेल तर ती रेडियस मी r ने डिनोट करून दिली. ठीक आहे, जी डिस्क असेल तर त्या डिस्कची रेडियस r असेल, त्याचं मास हे कॅपिटल M आहे. मग त्या डिस्क मध्ये आपण एक स्मॉल रिंग घेतली, ज्या स्मॉल रिंगचा आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचंय. मग त्या रिंगची रेडियस ही स्मॉल r आहे आणि ती जी रिंग असेल तर त्या रिंगचं मास हे स्मॉल d असेल, म्हणजे त्याला आपण dm ने रिप्रेझेंट करून दिलं. हा d म्हणजे काय बरं की तो जो रिंग असेल तर त्या रिंगचं मास हे स्मॉल असेल, असं आपल्याला हा d इंडिकेशन देत असतो. ठीक आहे, मग हा जो रिंग असेल तर त्या रिंगची थिकनेस ही असेल dr. ओके, मग या ठिकाणी बघा, आपल्याला तो जो रिंग असेल तर त्या रिंगचा एरिया फाइंड आउट करायचा आहे. मग एरिया फाइंड आउट करण्याचा फॉर्म्युला काय बरं, लेंथ इनटू ब्रेथ. ओके, हा असेल एरिया फाइंड आउट करण्याचा फॉर्म्युला. मग या ठिकाणी बघा, जर ह्या रिंगची लेंथ असेल म्हणजे हा जो रिंग असेल तर हा एक सर्कम्फरन्स असेल. सर्कम्फरन्सचं इक्वेशन काय बरं, 2πr असेल. मग जर हा जो रिंग असेल तर त्या रिंगची लेंथ मिळते आपल्याला 2πr, कारण की तो एक सर्कम्फरन्स आहे आणि सर्कम्फरन्सचं स्टँडर्ड इक्वेशन काय बरं, 2πr असेल. ठीक आहे, मल्टिप्लाय बाय, मग हा जो रिंग असेल तर त्या रिंगची ब्रेथ किती बरं ती dr असेल, म्हणजे त्याची थिकनेस ही dr असेल. मग 2πr * dr हा आपल्याला एरिया मिळाला त्या रिंगचा. एरिया ऑफ द रिंग इज इक्वल टू 2πr * dr. ठीक आहे, मग हा जो डिस्क असेल तर त्या डिस्कला मास पण आहे आणि त्याला एरिया पण आहे. मग मास पर युनिट एरिया इज इक्वल टू सरफेस चार्ज डेन्सिटी. ओके, मग आता या ठिकाणी बघा,
आपला हा जो रिंग असेल तर त्या रिंगचा आपण आधी आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करणे, आधी जो डिस्क असेल तर त्या डिस्कचे आपल्याला डेन्सिटी फाइंड आउट करायची. ठीक आहे. देअरफॉर फ्रॉम फिगर देअरफॉर सरफेस चार्ज डेन्सिटी सरफेस चार्ज किंवा आपण डेन्सिटी कशाने रिप्रेझेंट करतो किंवा कशाने डिनोट करतो म्हणजे सिग्माने. देअरफॉर डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन एरिया. ओके. मग या ठिकाणी बघा, हा जो डिस्क आहे तर त्या डिस्कचा टोटल मास किती बनते, कॅपिटल एम आहे. त्यानंतर हा जो डिस्क आहे तर हा एक म्हणजे एक सर्क्युलर डिस्क आहे. मग सर्कलचं स्टँडर्ड इक्वेशन काय बरं, मग मास अपॉन एरिया. मग ह्या जी डिस्कचा एरिया किती वर, हा पाय आर स्क्वेअर. दॅट विल बी द इक्वेशन नंबर फर्स्ट. म्हणजे जो डिस्क असेल तर त्या डिस्कची डेन्सिटी किती बरं, ती सिग्मा इज इक्वल टू एम अपॉन पाय आर स्क्वेअर. हे असेल इक्वेशन नंबर फर्स्ट. देअरफॉर एरिया ऑफ द रिंग. ठीक आहे. हा जो रिंग असेल तर त्या रिंगचा आपण एरिया फाइंड आउट केलाय. देअरफॉर एरिया इज इक्वल टू 2 पाय आर इनटू dr. that will be the equation number second. ठीक है. now therefore density of the ring. आता हा जो रिंग असेल तर त्या रिंगची आपल्याला डेन्सिटी फाइंड आउट करायची आणि तो रिंगचा डेन्सिटी सुद्धा आपण सिग्माने डिनोट करू. therefore सिग्मा इज इक्वल टू आता हा जो रिंग असेल तर त्या रिंगचा मास किती बरं आहे, स्मॉल असेल म्हणजे dm अपॉन, आता त्याचा एरिया काय बरं, हा आपण a ने रिप्रेझेंट करून देऊ. त्याला इक्वेशन नंबर 3 ने रिप्रेझेंट करून देऊ. दॅट विल बी द इक्वेशन नंबर 3. देअरफॉर सिग्मा, आता आपल्याला dm ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. पण dm मधून तर हा तुमचा a काय होता, हा डिवाइडेड बाय. मग जर आपल्याला जर dm ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची तर डिवाइड होणार आहे इकडे येताना काय होतो, मल्टिप्लाय होऊन जाईल. म्हणजे dm इज इक्वल टू a इनटू सिग्मा. ओके. बट व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ a? a इज इक्वल टू 2 पाय r into dr. Put this value in this equation. Therefore dm is equal to 2 pi r into dr into sigma. That will be the equation number 4. मग हा जो स्मॉल रिंग असेल तर त्या स्मॉल रिंगचं आपल्याला जे स्मॉल मास असेल तर ते स्मॉल मास मिळालं dm is equal to 2 pi r into dr into sigma. Okay. मग therefore moment of inertia of a ring in bracket IR, moment of inertia of the ring. Therefore moment of inertia of a ring is equal to, आता आपल्याला रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचं. मग रिंगचा मास किती बरं त्या ठिकाणी, dm इनटू त्याच्यातले रेडियस किती बरं, हे स्मॉल r आहे म्हणजे इनटू r स्क्वेअर. दॅट विल बी द इक्वेशन नंबर 5. ओके. आपल्याला रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया मिळाला. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रिंग इज इक्वल टू dm इनटू r स्क्वेअर. Now moment of inertia of a disk. आता आपल्याला डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचे. मग डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचे म्हणजे हा जो डिस्क असेल तर त्या डिस्कच्या सेंटर मधून एक ऍक्सिस पास झाला. द ऍक्सिस पासिंग थ्रू द सेंटर अँड परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. म्हणजे आपल्याला हा जो मोमेंट ऑफ इनर्शिया असेल तर हा मोमेंट ऑफ इनर्शिया IC फाइंड आउट करायचे. कारण की तो जो ऍक्सिस असेल तर तो ऍक्सिस हा एका सेंटर मधून पास झालेला आहे. ओके. द ऍक्सिस पासिंग थ्रू द सेंटर म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ सेंटर म्हणजे IC फाइंड आउट करायचे. देअरफॉर आपल्याला जर डिस्कचा जर मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचा आहे तर डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करण्यासाठी आपण जर रिंगच्या जर मोमेंट ऑफ इनर्शियाला जर इंटिग्रेट करून दिलं तर आपल्याला डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया मिळेल. कारण की रिंगच्या मोमेंट ऑफ इनर्शियाला इंटिग्रेट करून दिलं तर आपल्याला डिस्क मिळते. आणि त्याची जी रेंज असेल जर आपण जे इंटिग्रेशनची जी रेंज असेल तर ती फ्रॉम 0 टू r असेल. कारण की आपण 0 पासून तर r पर्यंत त्याची काय फाइंड आउट करतो बरं, ती मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करतो. मग देअरफॉर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ डिस्क इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ फ्रॉम 0 टू r. ही त्याची रेंज असेल. कारण की आपण मोमेंट ऑफ इनर्शिया जो डिस्क असेल तर त्या डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपण कुठून कुठपर्यंत फाइंड आउट करतो बरं, 0 पासून तर r पर्यंत. मग फ्रॉम 0 टू r इनटू IR. ओके. मग आता IR ची व्हॅल्यू काय बरं, dm इनटू r स्क्वेअर. Therefore IC is equal to from 0 integration from 0 to r. आता इंटिग्रेशन ऑफ रिंग काय करतो, dm into
आर स्क्वेअर. ठीक आहे. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ डीएम. मग डीएम ची व्हॅल्यू आपण या ठिकाणी इक्वेशन नंबर 4 मध्ये फाइंड आउट केलेली आहे. ओके. आता इक्वेशन नंबर जो 4 असेल तर तो इक्वेशन नंबर 4 ची व्हॅल्यू या इक्वेशन मध्ये पुट अप करून द्या. IC इज इक्वल टू म्हणजे इंटिग्रेशन ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ DC इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 0 टू r. आता डीएम ची व्हॅल्यू काय बरं 2 पाय r into dr into सिग्मा. Therefore 2 पाय r into dr into सिग्मा आणि हा r स्क्वेअर ऍज इट इज. ठीक आहे. 2 पाय आणि सिग्मा हा कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंट आपण इंटिग्रेशनच्या मध्ये लिहित नाही. 2 पाय into सिग्मा हा आपण इंटिग्रेशनच्या बाहेर लिहू कारण की कॉन्स्टंट टर्म कुठेही इंटिग्रेशनच्या मध्ये लिहित नाही. ती ऑलवेज इंटिग्रेशनच्या बाहेर लिहिली जाते. मग therefore मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ DC इज इक्वल टू 2 पाय into सिग्मा इंटिग्रेशन 0 टू r. या ठिकाणी बघा मग r into r स्क्वेअर म्हणजे हा r क्यूब into हा dr ऍज इट इज असेल. मग व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ सिग्मा. सिग्माची व्हॅल्यू आपल्याला इक्वेशन नंबर फर्स्ट मध्ये मिळाली m upon pi r square. Put this value in this equation. Therefore integration moment of inertia of DC is equal to 2 pi into m upon pi r square. कारण की सिग्माची व्हॅल्यू आपल्याला काय मिळते बरं म्हणजे डेन्सिटी सरफेस चार्ज डेन्सिटी म्हणजे सिग्मा इज इक्वल टू m upon pi r square. Put this value in this equation या ठिकाणी पुट ऑफ करून दिले. मग therefore integration from 0 to r cube into dr. Okay, pi get cancel. Moment of inertia of DC is equal to 2m upon r square. आता ह्या ठिकाणी बघा हा जो फॉर्म्युला असेल म्हणजे जस्ट लाईक दिस इंटिग्रेशन ऑफ x रेज टू n into dx इज इक्वल टू हा जर तुम्ही एक्सपांड केला तर सॉल्व केला तर आपल्याला मिळतो x रेज टू n plus 1 upon n plus 1. या फॉर्म्युल्याला एक्सपांड करा. जर आपण हा फॉर्म एक्सपांड केला तर आपल्याला मिळतोय इंटिग्रेशन ऑफ r रेज टू 3 into dr is equal to r raised to 3 plus 1 upon 3 plus 1. ठीक आहे. आपण ही कन्सेप्ट या फॉर्म मध्ये मॉडिफाय केली किंवा एक्सपांड केली तर आपल्याला हे मिळते. मग twice m upon r स्क्वेअर इन ब्रॅकेट. आता या ठिकाणी बघा आता r क्यूब आहे म्हणजे x raised to n. आता n plus 1 म्हणजे n plus 1 म्हणजे 3 plus 1 is equal to 4 म्हणजे r raised to 4 upon 3 plus 1 is equal to 4. आता त्याची रेंज कुठून कुठपर्यंत बरं फ्रॉम 0 टू r. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा हा जो 4 असेल तर हा 4 मी डायरेक्टली बाहेर आणला म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ DC इज इक्वल टू 2m upon 4 into r स्क्वेअर 4 into r स्क्वेअर. ह्या ठिकाणी हा r स्क्वेअर असेल r स्क्वेअर इन ब्रॅकेट. आता अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. आता हा r च्या ऐवजी आपल्याला हा कॅपिटल R पुट ऑफ करायचा आहे r रेज टू 4 मायनस अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. आता हा जो r असेल तर त्या r च्या ऐवजी आपल्याला 0 पुट ऑफ करायचा म्हणजे 0 चा पॉवर किती असेल बरं तर 4 असेल म्हणजे 0 रेज टू 4. ठीक आहे. जस्ट लाईक दिस. आता या ठिकाणी बघा 2 2 गेट कॅन्सल रिमेनिंग 2 असेल. देयरफॉर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ DC इज इक्वल टू m upon 2 into r स्क्वेअर इंटू आता r स्क्वेअर मायनस 0 स्क्वेअर 0 चा पॉवर आता 4 असेल तर तो ऑलवेज 0 मिळतो इंटू r रेज टू 4. ठीक आहे. आता ह्या ठिकाणी लिहितोय therefore moment of inertia of a DC is equal to आता इथे बघा r raised to 4 ओके आणि r चा स्क्वेअर आहे म्हणजे या ठिकाणी r चा स्क्वेअर असेल तो कारण की इथला स्क्वेअर आणि इथून 2 कॅन्सल आहे म्हणजे रिमेनिंग हा r चा स्क्वेअर असेल. मग therefore IC is equal to म्हणजे moment of inertia of a DC is equal to m into r square upon 2 असेल and that will be the मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ डिस्क. म्हणजे आपण ह्या डिस्कचा जो मोमेंट ऑफ इनर्शिया असेल तर त्या डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला मिळतोय मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ डिस्क इज इक्वल टू m into r square upon 2. दॅट विल बी द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ डिस्क. ओके. हा जो मोमेंट ऑफ इनर्शिया असेल तर हा मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करण्यासाठी सिंपल असेल. आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करण्याआधी सगळ्यात महत्त्वाची जी होल बॉडी असेल तर त्या होल बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट न करता त्याच्यातला कुठला तरी एक पर्टिक्युलर पार्टिकलचा जर मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट केला तर त्या पार्टिकलच्या मोमेंट ऑफ इनर्शियाला जर इंटिग्रेट करून दिलं तर आपल्याला टोटल बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया मिळतोय. जसं की आपण या ठिकाणी डिस्कचा जो मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट केला तर त्या डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करताना आपण त्या डिस्कचं n नंबर ऑफ रिंग मध्ये डिवायडेशन करून दिलं किंवा n नंबर ऑफ रिंग्स मध्ये कटिंग करून दिलं तर त्याच्यातला पर्टिक्युलर एका रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट केला आणि त्या रिंगच्या मोमेंट ऑफ इनर्शियाला जर इंटिग्रेट करून दिलं तर फायनली आपल्याला त्या डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया मिळाला. IC म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द डिस्क इज इक्वल टू m into r square upon 2.
and that will be the moment of inertia of a disk. Okay. त्यानंतर नेक्स्ट टॉपिक रेडियस ऑफ गायरेशन आणि रेडियस ऑफ गायरेशन हा के ने डिनोट केला जातो. ठीक आहे. मग तुम्ही याला रेडियस ऑफ गायरेशन जरी म्हटलं तरी चालेल किंवा तुम्ही त्याला रेडियस ऑफ गायरेशन म्हटलं तरी चालेल, कारण की त्याचं जे प्रोनाउन्सिएशन असेल तर त्याचं प्रोनाउन्सिएशन हे जायरेशन पण आहे आणि गायरेशन पण असेल. ठीक आहे. मग आजच्या लेक्चर मध्ये आपल्याला रेडियस ऑफ गायरेशन म्हणजे काय याचा स्टडी करायचं आहे आणि त्यानंतर रेडियस ऑफ गायरेशनचं जे इक्वेशन असेल तर ते इक्वेशन फाइंड आउट करायचं. ठीक आहे. मग लेट अस सी द डेफिनेशन ऑफ रेडियस ऑफ गायरेशन. दिस इज अ सिंपल डेफिनेशन ऑफ रेडियस ऑफ गायरेशन. ठीक आहे. इट इज द distance between the axis of rotation and whole mass of the body is supposed to be concentrated having same moment of inertia of that body is called as radius of gyration. This is the simple definition of radius of gyration. विद्यार्थी मित्रांनो, रेडियस ऑफ गायरेशनच्या डेफिनेशन मध्ये काय म्हटलंय की ऍक्सिस ऑफ रोटेशन मधलं आणि सेंटर ऑफ मास मधलं जे डिस्टन्स असेल तर त्या डिस्टन्सला आपण म्हणतो रेडियस ऑफ गायरेशन. ठीक आहे. ऍक्सिस ऑफ रोटेशन आणि सेंटर ऑफ मास मधलं जे डिस्टन्स असेल तर त्या डिस्टन्सला आपण रेडियस ऑफ गायरेशन म्हणतो. मग कुठली पर्टिक्युलर बॉडी असेल तर त्या पर्टिक्युलर बॉडी मधला जो सेंटर ऑफ मास असेल तर त्या सेंटर ऑफ मासचा मोमेंट ऑफ इनर्शिया आणि त्या बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया हा सेम मोमेंट ऑफ इनर्शिया असेल. म्हणजे त्या बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया आणि त्या बॉडीचा ज्या पॉइंटला मास कॉन्सन्ट्रेटेड होत असेल म्हणजे सेंटर ऑफ मास असेल तर त्या सेंटर ऑफ मासचा जो मोमेंट ऑफ इनर्शिया तर बॉडीचा आणि त्या सेंटर ऑफ मासचा जो मोमेंट ऑफ इनर्शिया असेल तर तो मोमेंट ऑफ इनर्शिया सेम असेल. ठीक आहे. मग सेंटर ऑफ मास म्हणजे काय? सेंटर ऑफ मास आपण हा प्रिव्हियस इयर मध्ये बघितलाय. द पॉइंट ऍट विच होल मास ऑफ द बॉडी सपोज टू बी कॉन्सन्ट्रेटेड इज कॉल्ड एज सेंटर ऑफ मास. म्हणजे या ठिकाणी बघा माझ्याकडे एक एक्झाम्पल असेल की हा एक बुक आहे. ठीक आहे. हा एक बुक असेल किंवा हा एक ऑब्जेक्ट आहे तर ह्या ऑब्जेक्ट पर्टिक्युलर ज्या पॉइंटला मास कॉन्सन्ट्रेटेड होत असेल म्हणजे त्याचं मास बॅलन्स होत असेल तर त्या पॉइंटला आपण म्हणतो सेंटर ऑफ मास. ठीक आहे. म्हणजे हा बघा हा जो बुक असेल तर ते ह्या बुकचं जे मास असेल तर त्या एका पर्टिक्युलर पॉइंटला ते बॅलन्स झालेले म्हणजे कॉन्सन्ट्रेट झाले तर त्या पॉइंटला म्हणतो आपण सेंटर ऑफ मास. ठीक आहे. म्हणजे कुठल्याही बॉडीचं मास एका पॉइंटला जर बॅलन्स होत असेल म्हणजे कॉन्सन्ट्रेट होत असेल तर त्या पॉइंटला आपण सेंटर ऑफ मास म्हणतो. ठीक आहे. मग हा जो रेडियस ऑफ गायरेशन असेल तर त्या रेडियस ऑफ गायरेशनची कन्सेप्ट आपल्याला डायग्रामच्या थ्रू अंडरस्टँड करायची. ठीक आहे. मग हा सपोज हा एक रिजिड बॉडी आहे. ठीक आहे. त्या रिजिड बॉडीचं मास हे कॅपिटल एम असेल. ठीक आहे. त्या बॉडीचा जो मोमेंट ऑफ इनर्शिया असेल तोच मोमेंट ऑफ इनर्शिया त्या बॉडीचा सेंटर ऑफ मास सुद्धा असेल. कारण की डेफिनेशन मध्ये काय म्हटलंय त्या बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया आणि त्या पॉइंट म्हणजे त्या बॉडीचा जो सेंटर ऑफ मास असेल तर त्या सेंटर ऑफ मासचा मोमेंट ऑफ इनर्शिया हा सेम असेल. ठीक आहे. मग हा जो बॉडी असेल तर हा बॉडी एन नंबर ऑफ पार्टिकलने बनलेला आहे. हा फर्स्ट पार्टिकल m1 असेल, दुसरा m2 असेल, तिसरा m3 असेल आणि चौथा हा म्हणजे लास्ट नंबरचा हा mn असेल. ठीक आहे. त्याच्यातलं m1 मधलं डिस्टन्स हे r1 असेल, दुसऱ्यातलं r2, थर्ड नंबरच्या पार्टिकलचं r3 आणि n नंबर ऑफ पार्टिकलचं rn असेल. ठीक आहे. आणि हा त्याचा ऍक्सिस ऑफ रोटेशन त्याला मी o ने रिप्रेझेंट करून दिला. मग हा जो ऑब्जेक्ट असेल किंवा हा जो बॉडी असेल तर त्या बॉडीचा हा ऍक्सिस ऑफ रोटेशन असेल. मग हा ऍक्सिस ऑफ रोटेशन आणि त्याचा ह्या बॉडीचा जो सेंटर ऑफ मास असेल तर त्याच्यातलं जे डिस्टन्स असेल तर त्या डिस्टन्सला आपण रेडियस ऑफ गायरेशन म्हणतो आणि रेडियस ऑफ गायरेशन आपण हा के ने रिप्रेझेंट करतोय. मग सपोज हा जो बॉडी असेल तर त्या बॉडीचं जे मास असेल तर ते मास ह्या पॉइंटला कॉन्सन्ट्रेटेड होते. ठीक आहे. जस्ट लाईक ह्या पॉइंटला कॉन्सन्ट्रेटेड होते. मग ह्या बॉडीचं जर मास ह्या पॉइंटला जर कॉन्सन्ट्रेटेड होते म्हणजे हा त्याचा काय असेल बरं तो सेंटर ऑफ मास असेल. सेंटर ऑफ मास असेल. ठीक आहे. त्या बॉडीचा हा ऍक्सिस ऑफ रोटेशन आणि त्या बॉडीचा हा सेंटर ऑफ मास आणि दोघांमधलं जे डिस्टन्स असेल तर त्या डिस्टन्सला आपण काय म्हणतो बरं तो रेडियस ऑफ गायरेशन. ठीक आहे. डिस्टन्स बिटवीन द ऍक्सिस ऑफ रोटेशन अँड द सेंटर ऑफ मास त्याच्यातलं जे डिस्टन्स असेल तर त्या डिस्टन्सला आपण म्हणतो रेडियस ऑफ गायरेशन. आणि रेडियस ऑफ गायरेशन आपण कशाने डिनोट करतो बरं तो के ने डिनोट करतो. ठीक आहे. मग आता या ठिकाणी बघ ऍक्सिस ऑफ रोटेशन आणि सेंटर ऑफ मास मधलं जे डिस्टन्स असेल तर त्या डिस्टन्सला आपण म्हणतो रेडियस ऑफ गायरेशन. आणि ह्या रेडियस ऑफ गायरेशनचा आपल्याला इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. मग देअरफॉर फ्रॉम फिगर देअरफॉर मोमेंट ऑफ इनर्शिया I इज इक्वल टू. ठीक आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया कारण की त्या बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया आणि त्या सेंटर ऑफ मासचा मोमेंट ऑफ इनर्शिया कसा असेल तो सेम मोमेंट ऑफ इनर्शिया असेल. मग m इंटू आता आपण या ठिकाणी
रेडियसचा स्क्वेअर घ्यायचा म्हणजे डिस्टन्सचा स्क्वेअर घ्यायचा. आता या ठिकाणी ऍक्सिस ऑफ रोटेशन आणि सेंटर ऑफ मास मधलं डिस्टन्स किती परत आहे, रेडियस ऑफ गायरेशन आणि रेडियस ऑफ गायरेशन आपण कशाने डिनोट करतो परत आहे, के ने डिनोट करतोय. म्हणजे दोघांमधलं ऍक्सिस ऑफ रोटेशन आणि सेंटर ऑफ मास मधलं डिस्टन्स किती परत आहे, के आहे. आणि हा जर आपण के जर m into k, बट या ठिकाणी k काय बरं, हा डिस्टन्स आहे म्हणजे k चा स्क्वेअर. म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया इज इक्वल टू m into k स्क्वेअर. म्हणजे हा मास असेल आणि हे डिस्टन्स असेल आणि डिस्टन्सचा स्क्वेअर. मग डिस्टन्सच्या स्क्वेअरचा आणि मासचा जर आपण प्रोडक्ट केला तर तो कोणाच्या इक्वल मध्ये असेल बरं, मोमेंट ऑफ इनर्शियाच्या इक्वल मध्ये असेल. आपण ते प्रीवियस लेक्चर मध्ये बघितलंय. मग त्यानंतर आपल्याला k ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. k ला तर स्क्वेअर आणि k ला तर मल्टिप्लाय m करतोय. मग देअरफॉर k इज इक्वल टू k स्क्वेअर इज इक्वल टू, आता आपल्याला या ठिकाणी बघा i इज इक्वल टू m into k स्क्वेअर. आपल्याला k स्क्वेअर ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. केला तर m मल्टिप्लाय करतोय, m मल्टिप्लाय करा अनदर साइड काय करून दिले बरं, तो डिवाइड करून दे. म्हणजे देअरफॉर k स्क्वेअर इज इक्वल टू i अपॉन m. फक्त मला k ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. k म्हणजे काय, रेडियस ऑफ गायरेशन. देअरफॉर टेकिंग अ स्क्वेअर रूट, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. मग देअरफॉर k इज इक्वल टू अंडर रूट ऑफ i अपॉन m. म्हणजे हा जो स्क्वेअर रूट असेल LHS चा स्क्वेअर रूट हा आपण RHS ला अप्लाय करू शकतो. मग जो रेडियस ऑफ गायरेशन असेल तर त्या रेडियस ऑफ गायरेशनची व्हॅल्यू किंवा रेडियस ऑफ गायरेशनचं इक्वेशन काय मिळालं, अंडर रूट ऑफ i अपॉन m. मग हा जो रेडियस ऑफ गायरेशन असेल तर त्या रेडियस ऑफ गायरेशनचं मेजरमेंट आपण, म्हणजे हा जो k म्हणजे काय बरं, हा रेडियस आहे. रेडियस आपण कशामध्ये मेजर करतो वरती, मीटर मध्ये मेजर करतोय. मग देअरफॉर SI युनिट ऑफ, SI ऑफ रेडियस ऑफ गायरेशन म्हणजे k. ठीक आहे. आपण k म्हणजे हे रेडियस असेल तर रेडियस आपण कशामध्ये मेजर करतो बरं, ती मीटर मध्ये मेजर करतोय. ठीक आहे, कशामध्ये करतो बरं, ती मीटर मध्ये. ओके, SI युनिट ऑफ द रेडियस ऑफ गायरेशन मीटर असेल ते. मग त्याचा आपल्याला हा असेल SI फॉर्म. आपण त्याचा सीजीएस मध्ये कशामध्ये करू शकतो बरं, सेंटीमीटर. सेंटीमीटर हा काय असेल बरं, त्याचं सीजीएस युनिट असेल. रेडियस ऑफ गायरेशनचं SI युनिट हे मीटर असेल आणि सीजीएस हे सेंटीमीटर असेल. मग याचा आपल्याला डायमेन्शन फाइंड आउट करायचं. डायमेन्शन ऑफ रेडियस ऑफ गायरेशन, डायमेन्शन आपण हे ऑलवेज स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये राईट करतो. त्याच्यामध्ये तीन फिजिकल क्वांटिटी, मास, लेंथ आणि टाइम. मग मीटर कोणत्या फिजिकल क्वांटिटीला रिप्रेझेंट करतोय, लेंथला करतोय. म्हणजे या ठिकाणी लेंथचा पॉवर हा 1 असेल, बट या ठिकाणी मास आणि टाइम हा ऍब्सेंट आहे, म्हणजे मास आणि टाइमचा पॉवर हा 0 असेल. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण या ठिकाणी रेडियस ऑफ गायरेशन स्टडी केला. रेडियस ऑफ गायरेशन म्हणजे काय, द डिस्टन्स बिटवीन द ऍक्सिस ऑफ रोटेशन and the center of mass is called as radius of gyration. त्या बॉडीचं मोमेंट ऑफ इनर्शिया आणि त्या बॉडीचा सेंटर ऑफ मास दोघांचा मोमेंट ऑफ इनर्शिया हा सेम असेल आणि त्या बॉडीचा रेडियस ऑफ गायरेशन k इज इक्वल टू अंडर रूट ऑफ i अपॉन m असेल. त्याचं मेजरमेंट आपण SI मध्ये मीटर मध्ये करतो आणि सीजीएस मध्ये ते सेंटीमीटर मध्ये करतो. आणि त्याचं डायमेन्शन हे मास पॉवर 0, लेंथ पॉवर 1 आणि t पॉवर 0 असेल. ओके, आय होप रेडियस ऑफ गायरेशन प्रत्येकाला समजलं असेल. तेव्हा पुन्हा भेटूया नेक्स्ट लेक्चर मध्ये. तोपर्यंत गुड बाय, थँक्यू.